हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण जो आपला पुढचा चॅप्टर आपण कालच्या तासाला सुरू केला, तर इमोशन किंवा त्याला जे भावना म्हटलं गेलं आहे, तर त्या कालच्या तासामध्ये आपण काय पाहिलं आहे, भावनेची व्याख्या, त्यानंतर प्रस्तावना आणि त्याचे असणारे जे काही उपघटक. तर ते कालच्या तासाला आपण काही घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत बा. आणि त्यानंतर मग आजच्या तासाला आपण मूलभूत भावना हा घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत पा. त्यालाच इंग्रजीमध्ये बेसिक नीड म्हणून संबोधलं गेलंय. तर सर्वसाधारणपणे याच्या मूलभूत भावना असतात किंवा त्याला जे बेसिक नीड म्हटलं गेलंय, तर भावनाचे प्रामुख्याने दोन उपविभाग त्या ठिकाणी पाडले गेलेत पहा. तर हे जे दोन उपविभाग असतात त्यालाच सकारात्मक भावना आणि मग नकारात्मक भावना असे एकूण दोन उपविभाग त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर सर्वसाधारणपणे भावनानुभवामुळे भावना या वेगळ्या छटा रूपांतरित करत असतात. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या एकूण वर्तनामध्ये जे काही वेगवेगळे हावभाव असतात, तर त्या वेगवेगळ्या छटांमधून त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर भावना या प्रामुख्याने आपण सुरुवातीलाच पाहिलं की ते सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. म्हणजे थोडक्यात सुखाची भावना जर निर्माण झालेली असेल तर व्यक्ती त्या ठिकाणी आनंदित झालेली आपल्याला दिसून येत असते. तर या उलट दुःख झालेलं असेल किंवा दुःखाची भावना जेव्हा निर्माण होत असते, तर त्यावेळेस व्यक्ती काय करतात, शोक व्यक्त करत असतात किंवा आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्या लज्जा उत्पन्न होत असते, तर त्या माध्यमातून ते व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे निरनिराळे जे प्रसंग असतात, तर निरनिराळ्या प्रसंगातून निरनिराळ्या अनुभवातून वेगवेगळ्या पद्धतीने या भावना त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. तर मग सर्वसाधारणपणे हे जे दोन प्रकार आपण पाहिलेत, टू प्राइमरी इमोशंस, टू इमोशन के जो बेसिक इमोशन की जो दो टाइप्स रहेंगे. नंबर बेसिक इमोशन की जो 2 points, two primary emotions, happiness and sadness. As our experience change, the emotions transform to various level, giving it different name. For example, happiness can also be transformed to joy. Sadness can transform to grief or shame. वैसे भी प्लेजर एक्सपीरियंस आपको आते टाइम क्या आपके एक अलग अलग बिहेवियर करते टाइम क्या कर सकते हैं, प्लेजर इमोशंस आप एक्सप्लेन कर सकते हैं. और निगेटिव कुछ एक्सीडेंटल कुछ इंसिडेंट्स हो गए और कुछ फैक्टर में कुछ ऐसे चेंज हो गए. ऐसे चेंज होने के बाद अब सैडनेस आपको आ सकता है. ये सैडनेस आने के बाद ये क्या हो सकता है, आप ये एक्सप्लेन कर सकता है. तो ऐसा जो फर्स्ट पॉइंट है, तो ये फर्स्ट पॉइंट में क्या, ये पूरा भी सैडनेस का पूरा अपने पूरा कंप्लीट अभी ये पॉइंट में हो गए. तो अभी पीपीटी में आप देख सकते हैं. मूलभूत भावना, तर भावनाला आपण पाहिलं की इंग्रजीमध्ये बेसिक इमोशन्स असं म्हटलं गेलंय. तर ही सर्व माहिती आपण पीपीटीच्या माध्यमातून थोडक्यात त्या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर सकारात्मक ज्या भावना, नकारात्मक भावना असे त्याचे दोन प्रकार सांगितले गेले. त्यानंतर आपल्याला जे अनुभव येत असतात त्या वेगवेगळ्या अनुभवातून या भावना त्या ठिकाणी व्यक्त होत असतात. तर देर आर टू प्रायमरी इमोशन्स, हॅपीनेस अँड सॅडनेस. ॲज आवर experience changes, the emotions transform to various level, giving it different name. For example, happiness can also be transformed to joy, sadness, and transformed to grief or shame. Or experience various emotions in different situations. वैसे अलग अलग एक्सपीरियंस आपको क्या आ सकते हैं. तो सेकंड जो पॉइंट रहेगा, मूलभूत किंवा प्राथमिक भावना एकूण किती प्रकारच्या असतात, तर या संदर्भात पॉल अर्कमन या मानसशास्त्रज्ञाने याविषयी संशोधन केलंय पहा. पॉल अर्कमनने काय केलंय, भावनांचे जे मूलभूत जे घटक असतात त्यामध्ये एकूण 6 ते 7 प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेले. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार असेल तर त्याला सुखद भावना म्हटलं गेलंय आणि इंग्रजीमध्ये त्याला हॅपीनेस असं म्हटलं गेलंय. तर research have difference in opinion regarding the numbers of
basic emotions, but there is accept of the view given by Paul Ekman has the suggestion six basic types of emotion. Number one, first, happiness. Happiness is the most positive emotion which we all experience, and it also associate with satisfaction, contentment and joy. It is closely associated with our psychological well-being, health and longly. ये फर्स्ट पॉइंट है। तो फर्स्ट पॉइंट में क्या होगा, हे प्लेजर की जे इमोशन्स आहे तर आपले पुरे कंप्लीट हो गए. तर प्लेजर त्यालाच काय म्हटलं गेलंय, आनंद असं म्हटलं गेलंय पहा. तर मग आनंदामध्ये आपण काय करतो, जेव्हा कोणत्याही घटकाने आपल्याला आनंद होत असतो, पण ते आनंद झाल्यामुळे आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी समाधान मिळतं किंवा मग आनंदाची तृप्ती आपल्याला त्या ठिकाणी होत असते. आणि हे आनंद किंवा जे सुख असेल तर आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचा अगदी जवळचा संबंध असतो पहा. म्हणजे जी व्यक्ती आनंदी असेल, सुखी असेल तर व्यक्तीचं आयुष्य त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं पहा. म्हणजे एकूणच यांचा अगदी जवळचा संबंध असतो. हॅपीनेस मोस्ट पॉझिटिव्ह इमोशन्स विच वी ऑल एक्सपिरियन्स अँड इट ऑल्सो असोसिएटेड विथ सॅटिस्फॅक्शन. तर हा जो पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहिलाय. त्यानंतर जो दुसरा प्रकार असेल तर त्याला दुःख म्हणून संबोधलं गेलंय आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलंय, सॅडनेस असं म्हटलं गेलंय. तर मग हे जे सॅडनेस आहे तर त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बा. तर निराशा किंवा दुःख, तर यामध्ये sadness is characterized by some other related beginning sadness is characterized by some other related feeling like disappointment, griefs and hopelessness. Even though it's very normal and natural to be sad at times, prolonged sadness can turn into depression. Of course, there are some coping strategies to deal with our sadness which will makes us more emotionally stable. तर हा जो दुसरा प्रकार आपण पाहत आहोत, तर दुःख हा जो भावनेचा जो दुसरा प्रकार त्या ठिकाणी सांगितला गेलाय पहा. तर या दुसऱ्या प्रकारामध्ये तर व्यक्ती त्या ठिकाणी जेव्हा निराश होत असते तर निराश हो अनेक कारणाने व्यक्तीमध्ये निराशा येत असते. तर मग निराशा किंवा त्याला नैराश्य म्हटले गेलंय. नैराश्य आणि निराशा ही दुःख भावनेची प्रमुख वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगितली गेलीत पहा. म्हणजे हे दुसरं वैशिष्ट्य त्याला आपण काय म्हटलं गेलं, दुःख. तर निराशा आणि नैराश्य काय, ही दुःख भावनेची दोन वैशिष्ट्ये. तर सुखाप्रमाणे दुःखाची ही आपल्याला अनेक वेळा, सुखाप्रमाणे दुःखाचाही आपल्याला अनेक प्रकार त्या ठिकाणी अनुभव येत असतो. म्हणजे दुःख वाटणे हे एक सामान्य सर्वसामान्य असू शकतं किंवा ते नैसर्गिक असलं तरी दीर्घकालीन जर दुःखाची तीव्रता आपल्या मनावर आपल्या शरीरावर जर होत असेल तर निराशेत त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजेच अर्थातच दुःखाला तोंड देण्याचे जे विविध मार्ग असतात तर त्याने आपण जर ते मार्ग शोधले आणि त्याला आपण तोंड दिलं तर भावनिक दृष्ट्या व्यक्ती स्थिर झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते पहा. तर अशा प्रकारे हा एक दुसरा घटक आपण त्या ठिकाणी काय केलंय, पाहिलेला आहे. त्यानंतर असणारा जो तिसरा घटक आहे पहा. तर हा जो तिसरा घटक तर त्या ठिकाणी काय मग, तर आपण आता हा तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला काय म्हटलं गेलंय, राग असं म्हटलं संबोधलं गेलंय पहा. राग. तर राग किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं गेलंय, अँगर असं म्हटलं गेलंय. तर सर्वसाधारणपणे राग ही जी भावना असते तर व्यक्तीमध्ये का निर्माण होत असते त्याची अनेक कारणे या ठिकाणी सांगितली गेली. तर त्यामध्ये
राग ही एक शक्तिशाली भावना असलेली आपल्याला दिसून येते पहा. तर व्यक्तीमध्ये रागाची भावना का येते, तर त्या माध्यमागे देखील अनेक कारणं असलेली आपल्याला दिसून येतात. एखादी व्यक्ती असेल, आपण जे सांगितलेले विचार असतील किंवा आपलं जे मत असेल आपण व्यक्त करत असतो, समोरची व्यक्ती ऐकत नसेल तर त्यावेळेस व्यक्तीला आपल्याला राग येत असतो असं आपण म्हणत असतो. किंवा एखादं उद्दिष्ट आपण पूर्ण करायचं ठरवलंय आणि ते पूर्ण करण्याच्या मार्गात जर अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यामुळे काय होतं, आपलं उद्दिष्ट पूर्ण होत नाही आणि आपल्या मनात मग काय होतंय, रागाची भावना किंवा क्रोधाची भावना निर्माण होत असते. आणि याशिवाय अनेक माध्यमातून, अनेक कारणाने, अनेक घटकाने राग आपल्यामध्ये निर्माण होत असते किंवा रागाची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि ही जी भावना जेव्हा व्यक्तीमध्ये निर्माण होते त्यावेळेस या सर्व भावना, आपला चेहरा, चेहऱ्यावरील अवयव, त्यानंतर आपली जी देहबोली असेल म्हणजेच आपली शारीरिक जी हालचाल असते त्या हालचालीतून या भावना व्यक्त होत असतात. किंवा आपला जो आवाज असेल तो आवाज त्या ठिकाणी त्याची तीव्रता वाढलेली आपल्याला दिसून येत असते पहा. त्यानंतर मग व्यक्तीचं वर्तन एकूणच आक्रमक बनलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे जे आक्रमक वर्तन असेल ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्ती व्यक्त करत असतात. म्हणजे राग व्यक्त करण्याच्या पद्धती देखील कशा असतात, व्यक्ती परत्वे त्या भिन्न भिन्न असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा राग येत असतो तर तो राग व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या पद्धती देखील कशा असतात, भिन्न भिन्न असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात पहा. म्हणजेच सर्वसाधारणपणे ही जी प्रक्रिया असते तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला ती दिसून येत असते. तर हा जो तिसरा घटक आहे तर त्याला आपण काय म्हटलं गेलंय, राग, आणि इंग्रजीमध्ये त्याला अँगर असं म्हटलं गेलंय. अँगर इज ए व्हेरी पॉवरफुल इमोशन विच इन्क्लूड हॉस्टिलिटी, agitations and frustration. Anger is often displayed through facial expression, body changes, tone of voice, and aggressive behavior. Anger is a two-sided sword which can be good as well as bad. एंगर इमोशंस प्रोड्यूस होने के बाद अपना बिहेवियर नेचुरली चेंजेस हो सकता है, और चेंजेस होने के बाद फेशियल जो एक्सप्रेशन रहेंगे तो फेशियल एक्सप्रेशन चेंज हो सकता है, वॉइस की इंटेंसिटी बढ़ जाती है, और इतकुनत बॉडी की जो मूवमेंट्स रहेगी तो मूवमेंट चेंज हो सकता है. आपके माइंड में फ्रस्ट्रेशन आ सकता है, एज वेल एज पॉजिटिव नेगेटिव रिस्पॉन्स आप क्या कर सकते हैं, दे सकते हैं. तो ऐसे एंगर की कितने ये अलग अलग एक्सप्रेशन आप कर सकते हैं. ज़्यादा से ज़्यादा अपना फेसिंग के जितने पार्ट्स रहेंगे हे पार्ट यूज करके आप क्या कर सकते हैं, अँगर एक्सप्लेन कर सकते हैं. तर अशा प्रकारे राग हा जो तिसरा प्रकार भावना, मूलभूत भावनेचा, तर हा तिसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्यानंतर जो चौथा प्रकार असेल त्याला भीती किंवा फिअर असं म्हटलं गेलंय पहा. इंग्रजीमध्ये त्याला फिअर असं म्हटलं गेलंय. तर सर्वसाधारणपणे भीती व्यक्तीमध्ये का निर्माण होत असते. Fear is a powerful emotion which is closely related to our survival from the evolutionary point of view. Fear is also associated with fight responses because indicates threat. तर भीती ही जी भावना असते तर भीती व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्त होत असते तर त्याला अनेक कारणाने त्या ठिकाणी आपण पाहतो की ती व्यक्त करण्यासाठी व्यक्तीकडून प्रयत्न केले जात असतात. आणि मग व्यक्ती त्या भावना काय करतात, व्यक्त करत असतात. तर मग भीती, त्याला इंग्रजीमध्ये आपण फिअर असं म्हटलं गेलंय. तर उत्क्रांतीचा विचार व्यक्त करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही तीव्र स्वरूपाची इच्छाशक्ती असते पहा. आणि जेव्हा व्यक्तीमध्ये भीती निर्माण होत असते तर ती भीती धोकादायक स्वरूपाची निर्माण होत असते. म्हणजे धोकादायक म्हणजे जेव्हा धोकादायक घटना परिस्थिती निर्माण होत असतात त्यावेळेस व्यक्तीमध्ये भीतीची भावना निर्माण होत असते. आणि भीतीची भावना निर्माण झाल्यानंतर व्यक्ती काय करतात, मग त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग मार्ग काढताना काय करतात, एकतर त्याला प्रतिक्रिया देत असतात किंवा त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच लढा किंवा पळा अशा स्वरूपाची, फ्लाइट ऑर फाइट अशा स्वरूपाची रिॲक्शन्स व्यक्तीकडून त्या ठिकाणी दिली जाते. तर
अशा प्रकारे हा एक चौथा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. फिअर मीन्स पॉवरफुल इमोशन्स. Fear is also associated with fight or flight responses. तर हे एकूण 4 घटक आपण या ठिकाणी पाहिलेत पहा. त्यानंतर असणारा जो पुढचा घटक असेल तर त्याला काय म्हटलं गेलंय, आश्चर्य किंवा मग सरप्राईज असं म्हटलं गेलंय पहा. तर आश्चर्य हा जो घटक असेल किंवा व्यक्तीमध्ये आश्चर्याची जी भावना असेल तर ती व्यक्तीमध्ये का निर्माण होत असते पहा. तर मग अशी ही जी भावना असेल तर ही भावना व्यक्ती परत्वे त्या ठिकाणी ती भिन्न भिन्न स्वरूपात आपल्याला निर्माण झालेली दिसून येत असते. तर त्याच्यासाठी अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देता येत असतात पहा. तर आश्चर्य यामध्ये त्याला इंग्रजीमध्ये सरप्राईज असं म्हटलं गेलंय. सरप्राईज इज असोसिएटेड विथ a physiological state of response after some unexpected events. For example, when your teacher announces a surprise test in the class, that can be an unpleasant surprise for most of you. Surprise can sometimes. टीचर ने क्लास में अभी सडनली कौन से भी टेस्ट टॉपिक के ऊपर टेस्ट लेने का ऐसा डिक्लेयर किया, तो स्टूडेंट्स के माइंड में क्या सरप्राइज आ सकता है कि ऐसा सडनली ऐसा क्यों होगा. तो ये इमोशनली माइंड में ऐसे थिंकिंग आ सकते हैं, ये रहेगा सरप्राइज. इंक्रीज युअर एड्रेनलिन विच विल फर्दर प्रिपेअर युअर बॉडीली फॉर फ्लाइट और फाइट रिस्पॉन्सेस. तर सर्वसाधारणपणे सरप्राईज जी भावना असेल तर त्यामध्ये व्यक्तीमध्ये सहज त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येत असते. तर मग हा जो पाचवा घटक असेल त्याला आश्चर्य म्हणून संबोधलं गेलं. इंग्रजीमध्ये ना सरप्राईज असं म्हणतात पहा. तर मग हे सरप्राईज असेल किंवा मग आश्चर्य असतं ते व्यक्तीमध्ये का निर्माण होत असतं. तर मग व्यक्तीमध्ये आश्चर्याची भावना केव्हा निर्माण होत असते जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर मग अनपेक्षित जेव्हा एखाद्या काही घटना घडत असतात तर त्या अनपेक्षित घटना घडल्यामुळे आश्चर्याची भावना व्यक्तींच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत असते. तर उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर उदाहरणार्थ वर्गामध्ये शिक्षकांनी अचानक जर एखाद्या घटकावर किंवा एखाद्या टॉपिकवर टेस्ट घ्यायचं ठरवलेलं असेल पहा, आणि अचानक जेव्हा असं ठरवलं जातं का आता आपण टेस्ट घेणार आहोत, काल आपण जो घटक बघितलेला आहे त्या घटकावर आपण एक टेस्ट घेणार आहोत, असं जेव्हा अनाउन्समेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात काय होत असतं, आश्चर्य किंवा सरप्राईज ही भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि मग असे जे अनुभव असतात किंवा याशिवाय अनेक जे उदाहरणं असतात, असे अनुभव व्यक्तीला आल्यानंतर अचानक ज्या घटना घडणार असतात तर मग अशा प्रसंगी व्यक्तीच्या शरीरामध्ये ग्रंथी असतात त्यामध्ये ॲड्रेनलिन जी ग्रंथी असते त्या ॲड्रेनलिन ग्रंथीच्या स्रावाची त्या ठिकाणी अचानक वाढ होत असते. जो स्राव निर्माण होत असतो त्या स्रावाची निर्मिती होत असते. आणि मग त्या स्रावाची निर्मिती काय करते, अचानक शरीरात जे हालचाल किंवा जे हावभाव निर्माण झाले असतात ते हावभाव निर्माण किंवा ज्या हालचाली अधिक वेगाने होणं गरजेचं असतं तर त्या अधिक हालचाली होण्यासाठी ॲड्रेनलिन स्रावाची निर्मिती होत असते. म्हणजे आता अचानक एखादी मोठी घटना घडलेली असेल त्यामुळे आपल्यावर मोठं काही संकट येणार असेल आणि मग संकटकालीन जी परिस्थिती असते त्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आपल्या हालचाली कशा अचानक वेगाने होणं गरजेचं असतं. आणि मग या हालचाली अचानक वेगाने होण्यासाठी शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात तर त्या ग्रंथीमधून ॲड्रेनलिन जी ग्रंथी असते त्या ॲड्रेनलिन ग्रंथीमधून काय होतं, त्या स्रावाची निर्मिती अचानक वाढते आणि मग आपल्या हालचाली अचानक अधिक वेगाने होत असतात. मग आपण काय करतो, एकतर त्या प्रसंगावर मात करतो किंवा त्यापासून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे अनुभव असतात तर हे अनुभव व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात. त्यासाठी कुठले प्रयत्न करावे लागत नाहीत. अनेकदा आपल्यावर जे संकट येत असतात त्या संकटावर मात करण्यासाठी व्यक्तीकडून ते प्रयत्न केले जात असतात. आणि मग हे प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती त्यावरून ज्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात, अचानक अधिक वेगाने हालचाली करत असतात आणि मग त्यावर नियंत्रण ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे हा एक पाचवा घटक या ठिकाणी संपलाय. आणि एक शेवटचा घटक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत नंबर 6. तर त्याला तिरस्कार म्हणून संबोधलं गेले पहा. तर
हा जो 6वा घटक त्या ठिकाणी सांगितला गेलाय. तर त्यामध्ये तिरस्कार हा जो पुढचा घटक आपण पाहत आहोत. तर ते पीपीटीच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा, तर तिरस्कार त्यालाच इंग्रजीमध्ये डिसगेज असं म्हटलं गेलंय. तर इव्होल्युशनरी डिझीज evolved as reactions to food that might be harmful or fatal. So generally digest is more common reaction given to the taste or smell that has gone bad. तर सर्वसाधारणपणे हे जी तिरस्काराची जी भावना असते, तर तिरस्काराच्या भावनेमध्ये आपण तुम्ही पहा, एखादी अत्याचार झाल्याची बातमी आपल्याला त्या ठिकाणी आलेली असेल तर आपण काय करतो, त्या संदर्भात त्याचा तिरस्कार करत असतो. पहा, म्हणजेच उत्क्रांतीचा विचार करता हानिकारक किंवा प्राणघातक जे घटक असतात किंवा अन्नामध्ये दिलेल्या ज्या प्रतिक्रियेतून तिरस्काराची भावना व्यक्त केली जात असते. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे वाईट चव असणारे जे अन्न पदार्थ असतात, अशा पदार्थाचे आपण तिरस्कार करतो आणि ही अशा स्वरूपाची आपण काय करतो, प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतो. तर हे एकूण 6 घटक त्या ठिकाणी आपण यामध्ये मूलभूत भावना ह्या घटकाचे त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहा, तर त्यामध्ये आनंद असेल, दुःख असेल, क्रोध असेल किंवा राग असेल, तिरस्कार असेल, आश्चर्य असेल आणि मग या सर्व भावना आपण वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत पूर्ण तो घटक आपण पाहिलाय. राहिलेला जो मुद्दा असेल तो आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. पहा.